हाय, हॅलो. मी प्रियंका आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. चला तर आता आपण बघणार आहोत, की प्रेग्नन्सीमध्ये स्पॉटिंग होणं कितपत योग्य आहे. तर की आपल्याला हलकंसं स्पॉटिंग होतं, हलकंसं ब्लिडिंग होतं आणि त्यात आपण घाबरून जातो, की हा गर्भपात आहे का? माझं ब्लिडिंग झालंय, आता काय करायचं? असे प्रश्न प्रत्येक जणाला बऱ्याच वेळा पडतात. तर अशा वेळी घाबरून न जाता एक गोष्ट सांगते ती लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुमची प्रेग्नन्सी कशी आहे तुम्ही चेक करू शकता. पहिलं तर काय होतं, आपल्या गर्भाशयामध्ये ज्यावेळेस आपलं प्रेग्नन्सी आपली इम्प्लांट होते, तर एंडोमेट्रियम लेयरमध्ये ते तिथल्या टिश्यूंबरोबर ती इम्प्लांट होते. तर त्यावेळेस काय होतं, थोडंसं ब्लिडिंग हे होऊ शकतं आणि कधी-कधी काय होतं, की प्लासेंटाचं थोडं सेपरेशन होऊ शकतं. त्याच्यामुळे पण ब्लिडिंग हे होऊ शकतं आणि त्यानंतर आणखीन एक तिसरी गोष्ट आहे, ते म्हणजे सर्व्हिक्स म्हणजे आपलं गर्भाशयाचं जे मुख आहे, तिथे इरोजन जर असेल, तर त्यामुळे सुद्धा थोडंसं स्पॉटिंग, ब्लिडिंग हे होऊ शकतं. जर ह्याचं प्रमाण कमी असेल तर ठीक आहे, काही घाबरण्याची गरज नाही. पण याचं प्रमाण जर जास्त असेल तर थोडंसं लगेचच हॉस्पिटलला आपण दाखवायचं आहे. त्यानंतर असं होतं, की ज्यावेळेस प्रत्येक वेळी ब्लिडिंग झालं कीच पूर्णपणे रेस्ट घ्यायची आहे का? किंवा रेस्ट लागलं असं नाही, कारण प्रत्येकाची प्रेग्नन्सी वेगळी असते. कधी-कधी रेस्ट लागू शकते, कधी-कधी रेस्ट नाही लागू शकत, म्हणजे बेड रेस्ट. त्यानंतरनं ज्यावेळेस अशा वेळी काय करतात हॉस्पिटलमध्ये आपण दाखवायला गेल्यानंतर हायड्रोप्रोजेस्टेरॉनचे ज्या टॅबलेट आहेत त्या देतात, इंजेक्शन वगैरे चालू ठेवतात आणि जे काही कधी-कधी काय होतं गर्भाशयाच्या मुखामध्ये एक पेस्ट्री पण आपल्याला ठेवायला देतात, की हे ब्लिडिंग थांबावं म्हणून किंवा प्रेग्नन्सी व्यवस्थित राहावं म्हणून त्यासाठी इंजेक्शन पण दिलं जातं. तर अशा वेळी न घाबरता आपण हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना भेटायचं आहे. चलो बाय-बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्या गोड मैत्रिणींना शेअर करा.